कोल्हापूरच्या जनतेची दिशाभूल करून काँग्रेसनं महानगरपालिकेच्या 3 निवडणुकांमध्ये सत्ता मिळवली, पण एकही प्रश्न काँग्रेसला सोडवता आलेला नाही। कसबा बावड्यातील 14 पाणंद रस्त्यांचा प्रश्न प्रलंबित आहे। शिवाय रिंग रोडचं काम सुद्धा रखडलं आहे। महापालिकेत महायुतीची सत्ता आल्यास एका वर्षाच्या आत कसबा बावड्यातील पाणंद रस्ते आणि रिंग रोडचा प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। तसंच कोल्हापूर शहरातील रहिवाशांना 12ही महिने शुद्ध आणि मुबलक पाणी देण्याचं काम महायुती प्राधान्यानं करेल असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील महायुतीचे उमेदवार अमर साठे, गीता जाधव, कृष्णात लोंढे, प्रियांका उल्पे आणि 5 मधील उमेदवार अनिल अधिक, मनाली पाटील, समीर येवलुचे आणि पल्लवी देसाई यांच्या प्रचारासाठी कसबा बावड्यातील भगवा चौक इथं महायुतीची जाहीर सभा झाली। खासदार धनंजय महाडिक यांनी या सभेत बोलताना कसबा बावड्यातील 14 पाणंद रस्त्यांचा आणि रिंग रोडचा प्रश्न एका वर्षात मार्गी लावण्याची ठाम ग्वाही दिली। पिण्याचं पाणी साठवण्यासाठी कसबा बावड्यात 2 मोठ्या टाक्या आहेत, पण ढिसाळपणामुळे पाणी वितरणाचं गणित कोलमडलंय। महायुतीची महापालिकेत सत्ता आल्यावर कसबा बावड्यासह कोल्हापूर शहरातील पाण्याचा प्रश्न प्राधान्यानं मार्गी लावणार असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। शहरातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचं आश्वासन माजी गृहराज्यमंत्र्यांनी दिलं होतं, मात्र ते आश्वासन अजून त्यांनी पूर्ण केलेलं नाही। आश्वासनं देऊन त्याचा विसर पडणाऱ्यांवर कसबा बावड्यातील जनतेनं विश्वास ठेवू नये असं सांगत महापालिकेवर सत्ता आल्यानंतर पुढील 6 महिन्यात प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं। काँग्रेसच्या प्रचार सभेत माजी गृहराज्यमंत्री उसने अवसान आणून अश्रू ढाळतील, पण त्यांच्या नाट्याला बळी पडू नका असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला। कोल्हापूरच्या प्रगतीसाठी महायुतीच्या उमेदवारांना संधी द्या असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी या सभेत केलं।